आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनेकर EDTV न्यूज या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बातमी आहे जालन्याच्या मनपा निवडणुकीतील रणधुमाळीची। अजून कोणत्याच पक्षाची युती किंवा आघाडी झाली नाही, परंतु मित्र पक्षाला धमकावणे किंवा गर्भित इशारा देणे सध्या सुरू आहे। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने आज मनपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। त्यावेळी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांनी देखील भाजपला सुनावले। मग तुम्ही त्याला धमकी समजा किंवा इशारा समजा। ते म्हणाले, भाजपने आम्हाला गृहीत धरले का नाही हे माहीत नाही, परंतु आमच्या अस्तित्वाची दखल भाजपाला घ्यावीच लागेल, कारण राज्यात तिसऱ्या क्रमांकावर जरी असलो तरी आता आमची सत्ता, आमची ताकद वाढायला लागली आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत ती दिसूनही आली आहे। तरी भाजपने आम्हाला डावलले तरी आमची शिंदे सेनेसोबत बैठक सुरू आहे आणि आम्ही उपमहापौर पदाची मागणीही केली आहे। साधारणतः 65 जागेसाठी 112 उमेदवारांनी मुलाखती दिली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलाखत झाली। 91 सरस उमेदवार याच्यामध्ये आम्हाला आढळलेले आहेत। निवडणूक लढवण्याची त्यांची क्षमता खूप मोठी आहे। निश्चित पद्धतीनं एक चांगलं चित्र राष्ट्रवादीचं आज शहरामध्ये उभं राहिलेलं आहे। युतीचं काय ठरलंय का तुमचं? युतीच्या संदर्भामध्ये मी स्वतः रावसाहेब दानवे साहेब यांची भोकरदनला जाऊन भेट घेतली। माझ्याबरोबर शेख महमूद आणि इतर सर्व सहकारी होते। त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली, पण अजूनही ठोस असं काही उत्तर आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून मिळालं नाही। फक्त बावनकुळे साहेब एवढंच बोलले की मी तुमच्याकडं 2 तारखेला चहा घ्यायला येतो, म्हणजे त्याचा अर्थ सकारात्मक आम्ही धरतो आणि युती होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। शिंदे गट आमच्यासोबत आहेत, त्याच्याशी काही म्हणजे शंका नाही। त्यामुळं राहिला फक्त भाजपचा प्रश्न। वाटाघाटीचं कसं? शिंदे गट जरी तुमच्यासोबत असला, वाटाघाटीला काही फार अडचण येईल असं मला नाही वाटत। शिंदे गट सोबत असल्यानंतर अध्यक्षपदाच्या उमेदवाराचं काय? अध्यक्षपदाचं उमेदवाराचं नंतर निवडून आलेले लोक ठरवतील कोणाला आहे। पण आपल्याकडून काही तसे नावाचे आमच्याकडून उपमहापौर पदाची मागणी शिंदे गटाकडे करण्यात आलेली आहे। ईदा कदाचित 2 तारखेची जर बैठक फिसकटली तर कोणासोबत असेल आपली युती? काही होणार आहे का? कोणी आपल्याला पाठिंबा दिला किंवा आपण कोणासोबत जाणार आहात का? आता फिसकटली जर प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाला आजच उत्तर देणं कठीण आहे। थोडंसं वाट पाहूया आपण आणि मग बोलूया या विषयावर। अण्णा, नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे, त्यामुळं तुमचा काही दबाव भाजपवर राहील का? काय वाटतं तुम्हाला? निश्चित पद्धतीनं भाजपला आमच्या अस्तित्वाची दखल घ्यावीच लागेल, कारण आजपर्यंतच्या राजकारणामध्ये आम्ही राज्याच्या राजकारणात 3ऱ्या क्रमांकावर असलो तरी हळूहळू आमची शक्ती वाढते आणि आज मराठवाड्यामध्ये एक सायझेबल लोक आमची संख्या झालेली आहे। निश्चित पद्धतीनं आज 301 आम्ही नगरपरिषदामध्ये जिंकलेलो आहोत आणि भाजपला याची दखल घ्यावीच लागेल असं मला वाटतं। आम्ही 2 नंबरला आहोत, भाजप 1 नंबरला आहे 355, पण 301 घेऊन आम्ही 2 नंबरला आहोत। त्यामुळं निश्चित पद्धतीनं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अतिशय जोमानं काम करतो आहे। अजित पवारांचे विचार मराठवाड्याला नव्हे तर महाराष्ट्राला पटलेले आहेत, हे त्याच्यातून सिद्ध होतं आहे आणि निश्चित पद्धतीनं अजितदादाच्या नेतृत्वाला जनता नगरपालिकामध्ये सुद्धा स्वीकारल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे भाजप सेना युतीचं ठरव नाही ठरव, तुमचं ठरलेलं आहे की जरी सोबत नाही आले ते एकट्यानं लढायचं? कुठेही असो ना, तर भाजपला आम्ही विनंती केली, स्वतः जाऊन आलो माननीय रावसाहेब दानवे साहेबाकडं। तर आम्ही आशावादी आहोत, त्यांनी आम्हाला बोलवावं। त्यांनी बोलवलं तर आम्ही आहेत पहिल्यापासून। आम्ही 2.5 महिन्यापासून रावसाहेब दानवेंना 3दा भेटलोय आतापर्यंत। खोतकर साहेब म्हणतात मी 3दा भेटलोय। मग आजपर्यंत आम्हाला भाजपकडून सकारात्मक, शिंदे गटाला तरी एकदा बोलवलं, 2 बैठका झाल्या त्यांच्या।
आमच्या राष्ट्रवादीला तर त्यांनी गृहीतच धरलं आहे का नाही हे काही कल्पना नाही. त्यामुळं आमची भूमिका योग्य वेळ आली की आम्ही ओपन करू. धन्यवाद. आजच्या मुलाखतीच्या वेळी निरीक्षक बाळासाहेब आजबे, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर राजे अर्दड, प्रदेश सरचिटणीस सौ शकुंतला कदम, शहर अध्यक्ष शेख महमूद, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चित्तेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. गरम लुसलुशीत हुरडा, मुलांसाठी खेळणी, चुलीवरचं जेवण, ॲडव्हेंचर गेम, निसर्गाचं सानिध्य, ग्राहकांचे स्वागत, दही धपाट्यांचा नाश्ता, AC नॉन AC निवास व्यवस्था, बोटिंग, मैदानी खेळ, उंटाची सवारी, वॉटर पार्क हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये, नंदापूर माळाची गणपतीजवळ, जालना.